क्रिकेट विश्वातील विक्रमादित्यांचे विक्रमादित्य महान तपस्वी योगी श्रीयुत सचिन तेंडुलकर नमस्कार। आज महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे, त्याचा फार आनंद होतोय। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं स्मरण करतो आणि तुमच्यासमोर फक्त 2 शब्द बोलणार आहे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात वाढण्याचा आणि जन्म घेण्याचा मला फार अभिमान आहे। लहानपणी आई वडिलांकडनं महान व्यक्ती या माझ्या बाजूला उभे आहेत त्यांचा आणि अनेक जे माझ्यासमोर बसलेले आहेत, काही इकडे उपस्थित नाही आहेत, त्यांचं सगळ्यांच्या गोष्टी त्यांची उदाहरणं मला आई वडिलांनी लहानपणी दिली आणि जी महाराष्ट्रीयन जी आपली मराठी संस्कृती आहे त्याच्याबद्दल मला थोडंफार ज्ञान देण्याचा त्याने प्रयत्न केला। ते सेम मी माझ्या मुलांबरोबर पण करतोय। जेवढं मला महाराष्ट्राबद्दल त्याला सांगता येईल, दाखवता येईल, मी प्रयत्न करतो। ह्या क्षणी मला वाटतं जितके आपले महान व्यक्ती इथे बसलेले आहेत, उपस्थित आहेत, त्यांचं सगळ्यांचं डॉक्टर्स, सायंटिस्ट, इंजिनियर्स, पण जेवढी नावं घेऊ, गायक, ॲक्टर्स, जेवढी नावं घेऊ मी तेवढं कमी आहे। त्यांचं सगळ्यांचं मी इकडे अभिनंदन करतो। त्यांची कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रासाठी फार मोठी राहिली आहे। क्रिकेटर असल्यामुळे माझा प्रवास लहानपणी सुरू झाला आणि पहिल्यांदा सुरू झाला तो बसेसमधनं आणि ट्रेन्समधनं, महाराष्ट्र, मुंबई। आणि कधी कधी मला एक्स्ट्रा तिकीट माझ्या किडबॅकसाठी पण कंडक्टर घ्यायला सांगायचं होतं, ते घ्यायला लागायचं कधी कधी। या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहेत, कारण प्रत्येक माणसाला आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी आयुष्यात घडतात, पण ह्या सर्टन गोष्टी ज्या आयुष्यात घडलेल्या असतात त्यांची व्हॅल्यू ऑलवेज एक वेगळी असते आणि ती व्हॅल्यू करायला मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं। प्रत्येक गोष्ट काय सांगायला लागली नाही, काही काही गोष्टी आईवडिलांकडे बघून शिकलो आपण आणि त्याचा आज मला फार अभिमान वाटतो की एक महाराष्ट्रीयन कल्चर, जी आपली संस्कृती आहे ती माझ्याबरोबर राहिली आहे, ती माझी एक मोठी वेल्थ आहे। आणि क्रिकेट खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला अनेक ठिकाणी गेलो। लहानपणी आपलं जर काय रत्नागिरीचे आंबे जगभर फेमस आहेत। रत्नागिरीच्या आंब्यांसाठी मजेत फाईट करताना पण कोल्हापुरी स्टाईल कुस्ती थोडीफार लढायला लागली होती, त्याच्यात मजा आली। कारण हे लहानपणी अशा गोष्टी तुम्ही करू शकता त्या इतर वेळेला कधी होऊ शकत नाही। आज जर का मी कुस्ती केली तर मे बी कॉन्ट्रोवर्सी होईल, लहानपणी या गोष्टी चालून जातात। आपले क्रिकेटर असल्यामुळे मला क्रिकेटबद्दल एक अट्रॅक्शन होतं लहानपणापासून आणि माझे हिरोज त्यातले एक माझ्यासमोर इकडे उभे आहेत। ह्यांना बघून मी मोठा झालो, त्यांच्यासारखंच मला व्हायचं होतं। आणि ह्यांच्याबद्दल अजून मी काय बोलत होतो तुम्ही थोडक्यात मला वेड्यात काढा, कारण मी काय बोलणार यांच्याबद्दल। अख्ख्या जगाने बघितलंय की ह्याने काय केलंय, पण ह्याच्यात अनेक क्रिकेटर्स आपले खेळले जे महाराष्ट्राकडनं देशाला आणि त्याने
मोठमोठे परफॉर्मन्सेस करून दाखवले बाहेर जाऊन. त्यात मला एक फक्त कॉमन फॅक्टर जो जाणवला तो हे सगळ्यांनी क्रिकेट महाराष्ट्राच्या मातीवरती सुरू केलं. आणि मला आज मी अभिमानाने म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या मातीत दम. मी याच्यापुढे अजून काही बोलणार नाही. आय थिंक माझ्या भावना तुम्हाला कळल्याच असतील. पण इथे आज येऊन मला फार आनंद झाला. मी एवढंच देवाकडे प्रार्थना करतो की आपल्या महाराष्ट्रावरती लक्ष ठेव आणि सगळ्या लोकांना सुखी ठेव, त्यांची तब्येत चांगली ठेव आणि असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू. जय महाराष्ट्र.